नमस्ते। आजची आपली रेसिपी आहे झटपट अशी चकली, तेही भन्नाट आणि अप्रतिम चवीची। ज्यांना भाजणी करायला वेळ नाही किंवा ज्यांना भाजणीची चकली जमत नाही त्यांच्यासाठी खास ही झटपट चकली आज आपण बनवणार आहोत, एकदम सोपी आणि साधी। तर इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, साल काढून घ्यायचे बटाट्याची आणि बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला असे मस्त फिरवून घ्यायचे बटाटे। तर आता साहित्य काय लागणार आहे पहा। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेले, अर्धी वाटी बेसन घेतलेले, 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडासा ओवा आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेले। तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे पसरट, तर त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालायचं, बेसन, ओवा घालायचा हातावर चोळून थोडासा, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला, 1 चमचा घातलेला आहे मी, 4 चमचे तीळ घातलेले आहेत आणि हे सर्व साहित्य आता या पिठामध्ये मिक्स करून घेऊ। एकदा ही चकली तुम्ही करून बघा, भाजणीच्या चकलीपेक्षा सुद्धा अप्रतिम चव लागते आणि करायला एकदम सोपी आणि झटपट। फक्त 10 मिनिटात ही चकली तयार होते। तर एकदा तुम्ही करून बघा आणि साहित्य पण जास्त काही लागत नाही, एकदम मस्त कुरकुरीत अशी चकली होते। भाजणीची चकली करायला खूप वेळ लागतो, सर्व धान्य जमवायचं, परत धुवायचं, भाजायचं, दळून आणायचं, तोपर्यंत आपली ही चकली बनवून तयार, खाऊन सुद्धा तयार होते। तर हे सर्व साहित्य मिक्स करायचे पिठामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे बटाटा फिरवून घेतलेला आहे मिक्सरला तो ह्याच्यामध्ये घालायचा। छान मस्त आता मळून घ्यायचं आहे बघा असं। अजिबात वेळ लागत नाही आणि खायला खूप छान लागते, झटपट। ज्यांना भाजणीची चकली जमत नाही त्यांच्यासाठी तर एकदम अप्रतिमच। थोडीशी अगोदर 1 वाटी पिठाची तुम्ही करून बघा। पीठ मळून ठेवायची, भिजवायची वगैरे अजिबात गरज नाही। पीठ मळल्या लगेच सुद्धा आपण ह्या चकल्या करून घेऊ शकतो। जॉबमुळे वगैरे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी खूप छान मस्त आयडिया आहे ही, नक्की करून बघा तुम्ही, खायला टेस्टसुद्धा खूप छान लागते। तर आता गॅस पेटवलेला आहे, गॅसवर कढईमध्ये तेल घालून घेतलेले, सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा, त्याच्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि लगेच चकली करायला घ्यायची। अगदी 10 मिनिटात या चकल्या तयार होतात बघा। अशी लगेच चकली होती, अजिबात तुटत वगैरे नाही आणि खूप छान मस्त चकल्या होतात। 1-2 चकल्या करून दाखवते तुम्हाला। चकल्या अशा करून ठेवायची सुद्धा गरज नाही, लगेच करायच्या आणि तळायच्या, किंवा आपण असं डायरेक्ट तेलात सुद्धा ही चकली सोडू शकतो। अजिबात तुटत विरघळत वगैरे अजिबात नाही। जसा तुम्हाला आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता। एकदम मोठी अशी चकली करून घेतलेली बघा, तुम्हाला दाखवते। खूप छान होते ही चकली बघा, किती छान झालेली। मस्त झालेली आहे बघा। गॅस कमी करून थोडंसं व्यवस्थित तळून घ्यायची। आता ह्या 2 केलेल्या पण आपण तळून घेऊ। बघा अजिबात तुटलेली वगैरे नाही, किती छान झालेलं आहे। तर गावरान तूप घातल्यामुळे कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे चकलीला। थोडासा मीडियम गॅस करून ह्या चकल्या तळून घ्यायच्या। अजिबात एक सुद्धा चकली तुटत वगैरे विरघळत नाही आहे। अगदी सहज कोणीही नवीन जरी करत असेल तरी ते ही चकली तुम्ही अगदी सहज करू शकता, वेळ आणि मेहनत पण कमी लागते। नक्की करून बघा या दिवाळीत तुम्ही। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका। आणि चकल्या आवडल्या तर एखादी छानशी कमेंट नक्की करा। बघा किती छान मस्त झालेल्या आहेत चकल्या। ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी नक्कीच ही चकली करून बघा तुम्ही। तर 2 बटाटे घातलेत, बटाटे घातल्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत होते चकली आणि चव पण खूप छान लागते।
फक्त 2 बटाटे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपासून एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघा. कुठंही एकही चकली मोडलेली दिसणार नाही तुम्हाला. मस्त कुरकुरीत चकली आणि खायला पण खूप टेस्ट भारी लागते. नक्की करून बघा तुम्ही. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.